महिलांच्या नावाने आहे आणि 2/3 कष्ट करणाऱ्या स्त्रीला 1/5 मोबदला मिळतो. जी महिला आर्थिक सक्षमीकरणामध्ये इतकी मागासलेली आहे अशा वेळेला तिला डायरेक्ट बेनिफिट जर का दिला तर एवढं त्याच्याबद्दल काहूर विचारण्याचं कारण काय? आणि प्रश्न असा आहे की सरकार पैसा कुठून आणणार, काय आणणार, आम्ही दाखवून देऊ ना, आम्ही दाखवून देऊ, आम्ही सिद्ध करू. त्यामुळे त्या संदर्भात सारखा हेतूबद्दल शंका. आणि एक शेवटचा मुद्दा, प्रणिती फार हुशार खासदार आहे, खासदार झाली त्याबद्दल मी अभिनंदन करते. परंतु अहो, आनंदाचा शिधा सारखी योजना ही सरकार आल्याबरोबर जाहीर केली की जी त्याच्यापूर्वी 2000 पासून ते 2014 पर्यंत काँग्रेसचं सरकार असताना मी सारखं मांडत होते दर अधिवेशनात की सणावाराला महिलांना तेल, तूप, साखर, गुळ हे मिळालं पाहिजे, पण नाही मान्य केली. पण ज्या क्षणी आता सत्तांतर झालं 2022ला त्यानंतर ती मान्य झाली. आनंदाच्या शिधाच्या वेळेला निवडणूक जवळ होती का नव्हती? अर्ध तिकीट महिलांना दिलं तेव्हा निवडणूक जवळ होती का नव्हती? कुठली ना कुठली योजना निवडणूक जवळ आली आहे म्हणून केली किंवा म्हणून निवडणूक, हेच तर खोटं नॅरेटिव्ह पसरवण्याची वाईट सवय लागलेली असं मला वाटतं. तुम्ही नायरचा मुद्दा उपस्थित केलात, अगदी रिसेंट केस आहे. नायरमध्ये मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागला ना, मुख्यमंत्र्यांना फोन करावा लागला. त्याच्यानंतर बदलापूरमध्ये आपल्या सर्वांना निलमताई कल्पना, मुख्यमंत्री ऍक्सेसिबल आहेत, मुख्यमंत्री फोन घेत नाही असं होत नाही. मुख्यमंत्र्यांचं लक्ष आहे, ते स्वतःच म्हणतात की मी सीएम म्हणजे मी कॉमन मॅन आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे की ते स्वतःहून लोकांना अप्रोच होतात. वर्षावरची गर्दी आपण पाहतो, पण हेही त्याच जोडीनं आपण विचार करण्यासारखी गोष्ट ठरते. विरोधक सुद्धा याच मुद्द्यावरनं आक्षेप घेतात की मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागतो. कंप्लेंट बदलापूरमध्ये काय झालं? बदलापूरमध्ये सुद्धा निलमताई, त्या मुलीच्या घरच्यांचे लोक कंप्लेंट घेण्यासाठी 12-12 तास, आई प्रेग्नेंट होती, ते 12-12 तास तिथे उभे राहिले. का त्यांची कैफियत कोणी ऐकून नाही घेतली? एकीकडे लाडकी बहीण म्हणायचं, पैसे द्यायचे आणि दुसरीकडे या गोष्टींसाठी झगडायला लावायचं. याच्यावरती सुद्धा कॉमन मॅनचा आक्षेप आहे. मला एकच वाटतं की तुम्ही याच्या मागे डायरेक्टर स्वतः मुख्यमंत्री हे जे गृहीत धरताय त्याच्यात मला असं सांगायचंय की पुरुषी वर्चस्वाची भावना राजकारणामध्ये, प्रशासनामध्ये, पोलीसमध्ये, समाजामध्ये, शालेय शिक्षण विभागामध्ये सगळीकडे आहे. गेले 25 वर्ष आपण बघतोय. ही शाळेमधली घटना जी घडली अत्यंत दुःखदायी आहे. पोलिसांनी लगेच तक्रार घ्यायला हवी होती. ते ट्रस्टीज जे आहे आणि मुख्याध्यापक आहेत त्यांनी जबाबदारी घ्यायला पाहिजे होती. पण प्रश्न असा आहे की त्याच्यासाठी सिस्टीम किंवा व्यवस्था करायची म्हटली तर ती होण्याच्यासाठी म्हणून जे काही सहकार्य पाहिजे ते प्रत्येक गोष्टीच्या वेळेला निवडणूक उलटं मी म्हणेन की निवडणूक जवळ आलेली नसती तर एखाद्याच विरोधी पक्षांनी सहकार्य देऊन सभागृहात चर्चा झाली असती, त्याच्यातून काहीतरी मार्ग निघाला असता. आम्ही अनेक जणांनी एकत्र कमिट्यांवर काम केलेलं आहे पूर्वी. पण आता गेल्या 2 वर्षात काय झालंय, जेव्हापासून सत्तांतर झालं ना तेव्हापासून भयंकर इलेक्ट्रिक शॉक लागलाय शरीराला, मनाला. काही झालं की कुठल्याही गोष्टीवरून इतकं ताणाताणी करायची की सभागृहात कामकाजच चालू द्यायचं नाही. हा सगळा जो प्रकार होतोय, तर माझी विनंती आहे की आता निवडणुका 2 महिन्यात होणार आहेत, खरं खोटं समोर होणार आहे. महाराष्ट्राची जनता किती शहाणी आहे त्या संदर्भातली सगळ्याच आपल्याला चित्र दिसणार आहे. परंतु एक चांगली योजना तिला बदनाम करण्याचं दुष्कृत्य करू नये. पण अदितीताई ते म्हणतात, विरोधक म्हणतात तसं लाडक्या बहिणीसाठी तुम्ही इलेक्शन पुढे ढकलताय किंवा ढकलले? अजिबातही नाही. इलेक्शन पुढे ढकलणं काही कोणाच्या सत्ताधिकारी पक्ष किंवा कुठल्याही सरकारच्या हातात नसतं. तो आयोगाचा निर्णय. जे काही आहे ते आयोगाच्या दृष्टिकोनातून जी काही मुदत आहे निवडणुकीची त्यानुसारच होणार. त्याच्यामुळे एक तर आहे की आम्हाला सगळ्यांना माहिती आहे गेल्या 2019ला आम्ही निवडून आलो होतो. नोव्हेंबर महिन्यामध्येच कार्यकाळ हा जो आहे सरकारचा संपत होता आणि त्यानुसार आयोग जे आहे ते त्या पद्धतीनं मला वाटतं आचारसंहिता आणि निवडणुका पार पडतील. दुसरी गोष्ट ज्याचा उल्लेख निलमताईंनी केला की खऱ्या अर्थानं जर आपण बघितल्या तर वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये एक एक निर्णय हे शासनाकडून घेण्यात आलेले आहेत. मग त्याच्यामध्ये एसटीचा सवलती दरामध्ये प्रवास असेल, आनंदाचा शिधा असेल, शेतकऱ्यांचा पीक विमा असेल 1 रुपयामध्ये जो कृषी विभागाकडून करण्यात आला. काल तर त्याची डिरेक्ट डीबीटी सुद्धा कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काल परवाच्या दिवशीच झालं. त्याच्यामुळे कुठल्याही योजनेवर एकतर लाडकी बहीण योजनेमुळे परिणाम हा झालेला नाही. संजय गांधी निराधार योजनेची आधी मिळणारी रक्कम ही 1200 होती. उलट या महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये ती 1500 इतकी करण्यात आली. पुढच्या कालावधीमध्ये कदाचित ती आणखीनही वाढवता येऊ शकते. कारण संजय गांधी निराधार योजना ही अत्यंत प्रभावी आणि अतिशय पूर्वीपासून चालणारी आणि त्या गरजू महिलांपर्यंत पोहोचणारी योजना ही ठरलेली आहे. तशाच पद्धतीनं आज लाडकी बहीण योजना साधारणपणे 2.5 कोटीपर्यंत रजिस्ट्रेशन हे आमच्याकडे झालेलं आहे. याचा अर्थ असा की ती महिलांना ती योजना आवडते. मगाशी खडसे महिलांना योजना आवडते असं तुम्ही म्हणताय. मग रोहिणीताई, म्हणजे विरोधक एवढे ठाम कशामुळे आहेत
की या योजनेमुळे सरकारला काही मतं मिळणार नाहीयेत किंवा मतपेटीमध्ये त्याचे पॉझिटिव्ह आउटकम दिसणार नाहीत. विरोधक इतके कॉन्फिडंट कशामुळे आहेत? या योजनेचा अदितीताईंनी जसा उल्लेख केलात की महिला नोंदणी करतायत. सरकारने योजना महिलांसाठी काढली आहे, त्याच्यामुळे महिलांनी तो लाभ घेणं अपेक्षितच आहे. त्यांनी नोंदणी केली आहे याचा अर्थ असा होत नाहीत की त्यांना उद्या जाऊन ते महायुतीच्या बाजूने मतदान करणार आहेत. अशा अनेक समस्या आज महाराष्ट्रामध्ये महिलांना भेडसावत आहेत. जशा महिला अत्याचाराच्या घटना आज प्रमुख आहेत की आज लहान मुली किंवा वयस्कर महिलांपर्यंत पण जेव्हा त्या बाहेर पडतायत तेव्हा त्यांना असं वाटत नाहीत की आपण एका सिक्युअर्ड महाराष्ट्रामध्ये आहोत की आपण आता बाहेर गेल्यानंतर परत सेफली आपण घरी जाणार आहोत. आज महागाई एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये वाढली आहे. आज तेलाचे तुपाचे भाव हे येत्या दिवाळीच्या सणासुदींच्या दिवसांवरती तुम्ही महागाई एवढी वाढवून ठेवली आहे. म्हणजे एका बाजूला तुम्ही महिलांना मदत करायचं सांगतायत आणि एका बाजूला त्यांच्याकडून दुपटीने जर तुम्ही पैसा काढून घेणार असाल तर हे पण सरकारचं अपयशच आहे ना. आणि महिलांना रोजचं त्यांचं दिनचर्या चालवत असताना तुम्ही जर म्हणत असाल की 1500 रुपये आम्ही तुम्हाला दिला आहेत तर आता आम्ही तुमच्यासाठी खूप काही केलेलं आहे, आता आम्ही तुमच्या महिला सक्षमीकरणासाठी एक महत्वाचं पाऊल उचललं आहे, तर तसं तुम्ही म्हणत असाल तर आज बाकीच्या योजना ज्याच्यावरती सरकारकडून पैसे येणं अपेक्षित आहेत ते सगळं थांबलेत की संजय निराधारचा पैसा आज गेले 6 महिने झाले मिळालेला नाहीयेत. आज पीक विम्याचे पैसे आज अनेक ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आलेले नाहीयेत. आज शेतकऱ्यांना जे अतिपावसामुळे त्यांचं नुकसान झालेलं आहे तोही पैसा त्यांच्या खात्यावरती येत नाहीये. आज अनेक ठिकाणी आपण बघतोय की शेतकरी बांधवांचा जर शेतामध्ये ऍक्सिडेंटली त्यांचा मृत्यू झाला तर तेही पैसे थांबवण्यात आल्याचा GR माझ्याकडे आहे की ते पैसे सध्या देऊ नका. ह्या सगळ्या योजनाचे जे येणारे पैसे आहेत ते तुम्ही थांबवले कारण तुम्हाला फक्त एकाच करायचंय ते लाडकी बहीण योजना. आणि हे माझं एकटीचं मत नाहीये, आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांचं देखील हे मत आहे. त्यांनी आताच मागच्या सभेमध्ये त्यांच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी हे मान्य केलंय की तुम्ही जे 45,000 कोटी रुपये ह्या योजनेवरती तुम्ही टाकणार आहात त्यामुळे महाराष्ट्रातलं येतं आर्थिक गणित हे बिघडणार आहे. मग हे आर्थिक गणित जर बिघडणार असेल हे त्यांचीच नेते मान्य करतात की भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्हाला विविध योजना राबवायच्या आहेत किंवा लोकांची कामं करायची जर असतील तर या आर्थिक जो बोजा तुमचा महाराष्ट्रावरती पडणार आहे ह्याची जबाबदारी कोण घेणार आहे हे सगळं सारासार विचार करावा लागणार आहे. काल पण श्री गडकरीजी म्हणाले की तुम्हाला अनुदान मिळणार नाही आता कारण का सगळे पैसे इथे वळवलेत. तुम्ही तो प्रश्न विचारला की हे ट्रान्सफर इनटू वोट्स होणार आहेत का, पण दोघींनी तो प्रश्न अवॉइड केला. त्याचं उत्तर अजून त्यांनी डायरेक्ट हो का नाही मध्ये दिलं नाही आहे. पण मी तुम्हाला सांगते की लोकसभेमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात साम दाम दंड हे सत्ताधाऱ्यांनी वापरलं. साम दाम दंड ईडी भीती. पण हे इलेक्शन गेम चेंजर होतं लोकसभेमध्ये. हे आर्या पारचं होतं. लोकांनी लोकशाही टिकवली. महाराष्ट्रात कोणत्याही ह्या गोष्टी लोकशाही समोर आणि संविधानासमोर टिकल्या नाहीत. आणि म्हणून मी ठामपणे ह्या इलेक्शनमध्ये पण सांगते तुम्ही कितीही वापरा साम दाम दंड खालून किंवा वरून अंडर द टेबल किंवा ओव्हर द टेबल महाराष्ट्राची जनता महाराष्ट्राच्या महिला खूप हुशार आहेत आणि इट इज नॉट गोइंग टू ट्रान्सफर इन टू वोट्स. नंबर 1. नंबर 2 ताई म्हणाल्या की आयोगाकडे असतं. मग मला एक प्रश्न आहे. महाराष्ट्रात महानगरपालिका इलेक्शन, जिल्हा परिषद इलेक्शन, ग्रामपंचायत इलेक्शन 3 वर्ष झाले नाही आहेत. प्रशासक नेमले गेले 5 वर्ष प्रशासक नेमले गेले आहेत. अजूनही इलेक्शन्स नाहीत. विधानसभा आता होणार होत्या. खरं तर आता एक नवीन गव्हर्नमेंट असायला पाहिजे होतं महाराष्ट्रात. विधानसभेच्या पुढे ढकलल्या गेल्या आणि अजूनही लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचे इलेक्शन झाले नाही आहेत. हा मला प्रश्न आहे त्यांना विचारायचा आहे. आणि म्हणून हे त्यांचेच मंत्री रेकॉर्डवर जाऊन म्हणतात की तुम्हाला अनुदान मिळणार नाही आहे. मी तुम्हाला सांगते आनंदाचा शिधा मग अन्नधान्य सुरक्षा योजनेच्या अंडर ज्या रेशन दुकानात आज माल मिळत नाही आहे लोकांना. आमच्या काळात साखर मिळायची, काही मिळत नाही. तुम्ही प्रत्येक गावात जा, सगळी लोक म्हणतात ताई आमची नावं गेले 10 वर्ष आमची नावच नाही आहेत BPL यादीमध्ये. आम्हाला रेशनच बंद झालंय. महाराष्ट्रात प्रत्येक रेशन दुकानात बंद झालंय. ही वस्तुस्थिती आहे, ही परिस्थिती आहे आज महाराष्ट्रात. अगदी यांचीच नेते आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी पण एक वक्तव्य केलं होतं की निवडणुकीच्या तोंडावरती ह्या ज्या योजना जाहीर केल्या जात आहेत हा निवडणुकीचा जुमला आहे रेवडीला. म्हणजे त्यांच्याच नेत्यांना हे मान्य आहे
की ह्या ज्या योजना निवडणुकीच्या तोंडावरती जाहीर केल्या जात आहेत त्या निवडणुकीचा जुमला आहे, त्याच्यामुळे तुम्ही ह्या योजनांवरती विश्वास ठेवू नका अशी यांचीच लोक सांगतात. ते 2 नेते मी तुम्हाला नाव घेऊन निवडणुकीच्या सांगितले. तोंडावरती फ्रीबीजचं लालूच तुम्ही का दाखवता असा त्यांचा आक्षेप आहे. एक तर जर विरोधकांचं असं म्हणणं असेल की या योजनेने मतांचं हे होणारच नाहीये, वोट ट्रान्सफर होणार आहे की नाही, महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे, पुरोगामी महाराष्ट्र आहे, नागरिकांना माहिती आहे त्यांना कोणाचं सरकार हवंय, मग या सगळ्या गोष्टी असताना मग योजनेवर टीकाच का? कारण शासनाची योजना आहे, चांगल्या पद्धतीनं सुरू आहे, जवळपास 2 कोटी महिलांना लाभ मिळतोय, ही एक गोष्ट झाली. दुसरी, जर याच्यातून काही फरक पडणारच नाहीये तर मग काँग्रेसची काही नेते मंडळी हायकोर्टामध्ये या योजनेच्या विरोधात याचिका दाखल करतात. मग त्यांचं एका बाजूला हे म्हणणं आहे की शासनाची योजना आहे, सगळ्यांनी लाभ घेतलाच पाहिजे, आणि दुसऱ्या बाजूला ती योजना बंद व्हावी यासाठी हायकोर्टामध्ये याचिका होत आहेत. आणि तिसऱ्या बाजूला काही त्यांच्यातली नेते मंडळी म्हणतात की आम्ही सत्तेत आल्यानंतर पहिलं काम आम्ही हे करणार की आम्ही लाडकी बहीण योजना बंद करणार. दुसरे म्हणतात की आम्ही सत्तेत आलो की आम्ही 1500चं 3000 करणार. त्याच्यामुळे त्यांच्यात इतकं कन्फ्युजन आहे. आणि ते सत्ताधारिकांवर म्हणतात की ही जी योजना आणली ती पॉलिटिकली मोटिवेटेड आहे. त्याच्यामुळे त्यांच्यामध्येच इतका संभ्रम आहे. आणि हा संभ्रम आणि अशाच पद्धतीनं संभ्रमाचं वातावरण राहावं याच्या मागचं इतकंच उद्दिष्ट आहे. ज्या महिलांना लाभ मिळतोय त्या खूप समाधानी आहेत, आम्हाला प्रतिसाद मिळतो. अनेकींनी त्यांचे आमच्याकडे केस स्टडीज आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी त्यांचे रोजगार सुरू केलेले आहेत. रोज आम्ही माध्यमांच्याकडून सुद्धा आम्हाला त्या केस स्टडीज ऐकायला मिळतात. लाभार्थ्यांचे आम्हाला पर्सनली मेसेजेस येतात, कॉल्स येतात की ताई आम्हाला लाभ मिळाला, मी महायुतीच्या सरकारचे आभार मानते. आम्ही कधीही असं म्हटलं नाही की आम्ही उपकार केलेले आहेत किंवा आम्ही कोणावर फेवर करत आहोत. शासन म्हणून एक चांगली योजना आणलेली आहे, तिला चांगल्या पद्धतीनं राबवण्याचं आम्ही काम करत आहोत. आणि त्याच्यानी महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याचं काम किंवा त्यांना मानसिकरित्या एक सक्षमीकरण होतं की महिन्याला आपल्याला हा लाभ मिळणार आहे, याच्यातून आपल्याला जो घर खर्च आहे किंवा वैयक्तिक खर्च आहे त्याला हातभार लागणार आहे. हे परिपूर्ण ठरतात असा क्लेम कधीच कुणी केलेला नाहीये, पण ते असूच नये अशा पद्धतीची जी द्विधा मनस्थिती करण्याचा प्रयत्न केला जातोय, मला वाटतं ती जास्ती पॉलिटिकली मोटिवेटेड आहे. नीलम, ते तुम्हाला बोलायला वेळ देते, पण त्याआधी एक आकडा सांगते मी फक्त प्रेक्षकांना की एकतर अर्थतज्ञ आणि विरोधक दोघांचा पण आक्षेप आहे या 46,000 कोटीच्या बजेटला लाडकी बहीणच्या महाराष्ट्रावरच्या कर्जाचा भार सध्या पोहोचलाय 7,80,000 कोटींवरती. आणि ही योजना जर का राबवायची तर ती योजना किती फिजिबल ठरेल, आर्थिकदृष्ट्या तो बोजा असेल का सरकारवरती, याबद्दल विरोधक सातत्यानं प्रश्न उपस्थित करतात. एकीकडे होणारे आरोप वेगळे आणि कशाचंही सोंग आणता येतं, पैशाचं आणता येत नाही, तर सरकार हे पैसे आणणार कसे आणि कुठून, हा प्रश्नही सातत्यानं विरोधकांकडनं उपस्थित होतो. एकतर पहिलं मला सांगायचं आहे की निवडणुकीमध्ये काय होणार आहे याच्याबद्दलचं आमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे. पण शेतकरी आहेत, कामगार आहेत, विद्यार्थी आहेत, महिला आहेत, यांच्यासाठी जे सरकार मदतीला धावून जात आहे म्हटल्यावरती आम्हाला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळून महायुतीला उत्तम बहुमत मिळेल. आणि केवळ स्त्रियांच्या मतासाठी ही केलेली योजनाच नाही आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या वेळी गेम चेंजर म्हणजे स्त्रीचं नेतृत्व मतदार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून ठिकठिकाणी यावं हे आम्हाला अपेक्षित आहे. आणि तशा महिला बोलक्या झालेल्या आहेत आणि स्वतःचे प्रश्न मांडायला लागले आहेत. त्यांनी उद्या वेळप्रसंगी महिला अत्याचाराचा प्रश्न मांडला तरी त्याचं स्वागत आहे, कारण त्याच्यामधूनच न्यायाला आपल्याला वाचा फुटणार आहे. एक, आर्थिक दृष्ट्याच्या संदर्भात जाण्याच्या आधी ज्ञानदायक मला वाटतं की नितीन गडकरी, नरेंद्र मोदी साहेब यांची वक्तव्य तुम्ही किती काळजीपूर्वक ऐकता ते ऐकून मी अतिशय प्रभावित झालेली आहे. मला असं वाटतं अजून तुम्ही ती ऐका, अजून प्रभावित व्हाल वेळप्रसंगी. आणि त्यांचं एकच वाक्य काढायचं आणि बाकीच्या वाक्यांवर काही बोलायचं नाहीये, हे काही बरोबर नाही. त्यातून राहुलजी गांधी यांनी जे काही त्यांचे विद्वत्तापूर्ण विचार मांडले परदेशात जाऊन, त्याच्याबद्दल सगळीकडचा आंबेडकरी समाज आणि सामाजिक न्यायाची आस असलेला माणूस अक्षरशः हाय करतोय. बरं, आमच्यावर टीका करता निवडणुकीच्या आधी काहीतरी देता, अरे पण काही लोक फक्त चालतात आणि निवडून यायचा प्रयत्न करतात. त्याच्यापेक्षा आमचं म्हणणं असं आहे की आम्ही जर का त्या गोष्टी दिल्या तर त्या रेवडी म्हणून दिल्यात का त्यांचा अधिकार म्हणून दिले, त्याचा विचार जर का केला तर आर्थिकदृष्ट्या काय व्यवस्था करायची याच्याबद्दलचा काही अनुभव 15-20 वर्षाचा देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे या प्रत्येकाला आहे. केंद्र सरकार पाठीशी आहे. अशा वेळेला त्यांनी प्रत्येकच गोष्ट तुम्हाला किंवा विरोधकांना सगळीच जाहीर केली पाहिजे. हे राजकारण आहे, नसेल त्यांना जाहीर करायची, याचा अर्थ ते फसवणार आहेत असं जे तुम्ही गृहीत धरताय हे पूर्ण चुकीचं आहे. याचं कारण असं की अशी सवयच नाही आम्हाला.
ज्या काय भूमिका आहेत आज सुद्धा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती अमित शहा यांनी आज मदत जाहीर केलेली आहे. आणि दुसरं, हां. जे लोक म्हणत असतील ना की रेशन कार्डावर आम्हाला साखर मिळाली नाही, तर मी इथे सगळ्यांच्या समोर त्यांना विनंती करते, त्यांनी IBN कडे आपल्याकडे आम्हाला 24 तासात कळवावं. त्या प्रत्येकाला ती मिळत जर का जिथे जिथे नसेल त्या प्रत्येकावरती कार्यवाही होईल आणि 100% ते मिळते असा माझा सत्यवचन आहे याच्याबद्दल जे आहे ते. एक आता ताई, चिन्मय, I'm sorry, ज्ञानदाताई, चिन्मय, दोन खूप- वर्ष खूप झाली वेळ- अजून हां. शेतकरी बांधवांना अनुदान मिळालेलं नाहीये. नाही, तुम्ही प्रत्येक प्रश्नाची गल्लत करू नका. कुठल्या